नमस्कार. पोलीस डायरी न्यूज संपादक राजू निर्भोने बोलतोय. आपण पाहत आहात पोलीस डायरी न्यूज. आत्ताच एक मोठी घटना घडलेली आहे 2 दिवसापूर्वी, आणि ती अशी का खासदार असलेली व्यक्ती तो पत्रकारांना कशा धमक्या देतो हे आपल्याला बघायला मिळालेलं आहे. पत्रकारांना धमक्या देणाऱ्या खासदाराविरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे आणि तपासाची मागणी तीव्र होत आहे पत्रकारांकडून आणि आम जनतेकडून. आपण बघत आहोत. आता प्रकरण असं आहे का ठाकरे गटातील खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांना धमक्या दिल्याच्या आणि त्याच्याशी अर्वाच्य भाषेत वर्तन केल्याच्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे आणि या विषयीचा व्हिडिओ संपूर्ण मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे आणि तो नागरिकांना, जनतेला दिसत आहे. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सर्वांसमोर शिवीगाळ करणे, धमक्या देणे आणि त्यांच्याशी गैरवर्तन करणे हा लोकशाही व्यवस्थेवरच आघात असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरातून व्यक्त होत आहे. हा एक लोकशाहीवरती मोठा आघात आहे. या प्रकरणात मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही गंभीर आरोप करत संजय दीना पाटील यांच्या सोबत दिसणाऱ्या एका व्यक्तीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. संबंधित व्यक्तीचा कथित चोरी प्रकरणाशी काही संबंध आहे का, असा फोटो एक व्हायरल केलेला आहे संदीप देशपांडे यांनी या संजय पाटील यांच्यासोबत. याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे फरार व्यक्तीसोबत याचा फोटो का आला, हा फरार व्यक्तीसोबत काय करत आहे, संपूर्ण प्रकरणाला आणखी एक नवे वळण मिळाले आहे. दरम्यान पत्रकारांना धमक्या देणे, त्यांच्याशी अपमानास्पद भाषेत बोलणे आणि जीवे मारण्याची भाषा वापरणे हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याची भावना पत्रकार संघटनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. पत्रकार हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहणे आवश्यक आहे. पत्रकारांना धमकावून किंवा दबाव टाकून सत्य दडपण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका अनेक पत्रकारांनी घेतली आहे. या घटनेनंतर पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. सार्वजनिक पदावर असलेल्या लोकप्रतिनिधींनी संयमित भाषा वापरणे अपेक्षित असताना अशा प्रकारचे वक्तव्य आणि वर्तन दुर्दैव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि पत्रकारांना धमक्या, बॉम्बने उडवण्याच्या भाषेने संताप. संजय दीना पाटील वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच संजय दीना पाटील पुन्हा एकदा ह्या वादाच्या भोवऱ्यात सापडले असल्यामुळे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी गैरवर्तन करताना त्यांनी केलेल्या कथित शिवीगाळीविरोधात पत्रकारांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या दिल्याची मोठी जोरदार चर्चा जोर धरू लागली आहे. या प्रकरणामुळे पत्रकार संघटना आणि माध्यम क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे त्याच्यात मनसेने गंभीर आरोप केल्यामुळे अजूनच या प्रकरणात ठिणगी पडली आहे. या व्यक्तीचा नाशिकमधील, या दीना पाटील यांचा नाशिकमधील केबल चोरी प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचा सखोल तपास झाला पाहिजे. संबंधित व्यक्तीच्या खासदारासोबतचा फोटो समोर आला असून पोलिसांनी या बाबीकडे गांभीर्याने पाहावे असं मनसेचं म्हणणे आहे. पत्रकारांना धमक्यामुळे मोठा संताप निर्माण झाला आहे. संजय दीना पाटील यांनी पत्रकार परिषदेदरम्यान माध्यम प्रतिनिधीशी आक्रमक भाषा वापरत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप
काही पत्रकारांनी बॉम्बने उडून टाकू अशा स्वरूपाची भाषा वापरल्याचे सांगत तीव्र निषेध नोंदवला आहे पत्रकारांनी. या घटनेनंतर अनेक पत्रकार संघटनांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली असून लोकशाहीत प्रसारमाध्यमावर अशा प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न गंभीर असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गटातील अंतर्गत घडामोडी, संभाव्य राजकीय फूट आणि त्यात संजय पाटील यांच्या भोवती निर्माण झालेल्या वाद यामुळे राज्यातील राजकारण आणखी तापले आहे. विरोधकांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली असून पत्रकारांना दिलेल्या कथित धमक्याबाबत पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे. आता सर्वांचे लक्ष मुख्यमंत्र्यांच्याकडे बी लागलेलं आहे. आत्ताच काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांनी सांगितले का पत्रकारांना धमक्या देणं, त्यांना बातम्या घेऊ न देणं अशा लोकांवरती खास मोठा कायदा काढलेला आहे आणि त्यांच्यावरती मोठी कारवाई होणार आहे. बघू आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री ते आणि ते काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे आता लक्ष मोठ्या जोमाने लागले आहे.